दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 10. आनंदाच्या या समयी मनरमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मनरमवा देवा ठाई. गाणी गाहो देवाला, स्वरा प्रभूच्या प्रेमाला. गाणी गाहो देवाला, स्वरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभू आहे आम्हा ठाई, मनरमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मनरमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मनरमवा देवा ठाई. मनरमवा देवा ठाई. मनरमवा देवा ठाई. प्रिय बंधू भगिनीनो, आज आपले फादर जॉन डिसिल्वा आपला 75वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ही इज सेलिब्रेटिंग हिज प्लॅटिनम जुबली, अमृत महोत्सव. आणि म्हणून आपण देवाचे विशेष आभार मानूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर असावा. त्यांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना परमेश्वराने पूर्ण कराव्यात. त्यांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांनी अशाच प्रकारे परमेश्वराचा गौरव करावा, म्हणून या पवित्र रहस्यामध्ये त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. तसेच आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींसाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी फादर जो रॉड्रिक्स, स्वर्गवासी मायकल फ्रान्सिस मचाडो, स्वर्गवासी मरियान डिकॉस्टा, स्वर्गवासी जुरान मास्तर व गंगूबाई लोपिस आणि शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी. तसेच जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करूया. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी आपल्या पॅरिशमधील नांदान गाव परिवारातील अवंतिका उर्फ बेबी मतेस कोरिया ह्या मरण पावलेल्या आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील आपण प्रार्थना करूया.
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत ऑगस्टीन ह्याचा स्मृतिदिन साजरा करत आहेत. त्याचं जीवन हे कसं होतं ते आपण नंतर ऐकणारच आहोत. परंतु आईच्या प्रार्थनेने त्याचं जीवन बदललं. कालच आपण संत मॉनिका, संत ऑगस्टीनची आई, हिचा सण साजरा केला. आज संत ऑगस्टीनचा सण साजरा करीत असताना आपण नेहमी कृपेमध्ये राहावं, पापापासून दूर राहावं म्हणून प्रार्थना करूया. ही पवित्र रसे साजरी करण्यास पात्र होण्यासाठी आता आपण आपली पापे कबूल करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत ऑगस्टीनला तू जी प्रेरणाशक्ती दिलीस तीच प्रेरणाशक्ती तुझ्या ख्रिस्त सभेला दे. तू शहाणपणाचा सागर व चिरंतन प्रेमाचा उगम आहेस. तुझ्या शहाणपणाची व प्रेमाची आम्हाला तहान लागावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे करिंथीकरास पत्र, पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताने मला स्नानसंस्कार कराव्यास नव्हे तर सुवार्ता सांगाव्यास पाठवले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्यचातुर्याने सांगण्यास पाठवले नाही. ज्याचा नाश होत आहे त्यांना क्रूसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन आणि बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले, शास्त्री कोठे राहिले, या युगाचे वाद घालवणारे कोठे राहिले. देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतानाही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गौरविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात आणि हेल्लनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर क्रूसावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुदास अडखळणं आणि हेल्लेन्यास मूर्खपणा असा आहे करा.
परंतु पाचारण झालेल्या यहुदी आणि हेल्लनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्ताचा गौरव गाजवतो, कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्यांचे गुणगान गा. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो. लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानुपिढ्या कायम राहतात. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलके आल्या आणि झोप आली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर म्हणजे नवरा आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो, आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास नक्की सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनो, काल आपण संत मॉनिका हिचा सण साजरा केला. आज आपण संत अगस्टिन तिचा मुलगा ह्याचा सण साजरा करीत आहोत. त्याचा जन्म नॉर्थ आफ्रिका येथे एका श्रीमंत परंतु मूर्तिपूजा करणाऱ्या अशा अधिकाऱ्याच्या घरी झाला. तो पेगन होता आणि त्याचा मुलगा म्हणजे अगस्टिन हा सुद्धा त्याच्याचप्रमाणे वाईटामध्ये जीवन जगत होता. त्याचं कॅरेक्टर म्हणजे स्वभाव चांगला नव्हता आणि त्यांनी मुळीच आपल्या मुलाची देखील इच्छा बाळगली नाही की तो चांगला व्हावा. Augustine, he fell to the bad company and he read bad books. कोळशाचा व्यवहार करणाऱ्या माणसाचा हात जसा काळा होतो तसं त्याचं जीवन काळवटलेलं होतं आणि आपल्या वयाची 33वी वर्ष त्याने अशीच घालवली. पण त्याची आई मात्र मॉनिका ही आपल्या मुलासाठी अगस्टिनसाठी अविरत प्रार्थना करत होती. तिच्याविषयी एक वाक्य हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. There were tears in her eyes wherever she went. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते अश्रू म्हणजे तिच्या पतीचा परिवर्तन व्हावं आणि आपल्या मुलाचं. आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली. तिने त्यावेळेचे अम्ब्रोस फादर त्याच्याकडे गेली आणि त्यांना विनंती केली आणि तिचे अश्रू भरलेले नयन डोळे पाहून ते तिला म्हणाले की तुझे अश्रू तू ढाळतेस आपल्या मुलासाठी ते व्यर्थ जाणार नाही. आणि खरोखर त्याचप्रमाणे झालं. अगस्टिनचं परिवर्तन झालं. उशिरा का होईना पण वयाच्या 33व्या वर्षी तो खऱ्या ख्रिस्ती धर्माकडे वळला आणि त्याच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं ते त्यानंतर बिशप झाले. वयाच्या 41व्या वर्षी बिशप ऑफ हिप्पो इन नॉर्थ आफ्रिका. Augustine wrote in his diary, "Too late have I loved you, O Lord. Our hearts are made for you, O Lord, and they have no rest. They have rest until they rest in you." आपलं हृदय हे देवाच्या प्रेमासाठी निर्माण केलेलं आहे आणि जोपर्यंत देवाचं प्रेम आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या शांतीचा अनुभव येत नाही. त्यानंतर अगस्टिन ह्याच्या जीवनामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी आल्या. ही इज ऑनर्ड ॲज अ डॉक्टर ऑफ द चर्च अँड पेट्रन of the theologians. He became the patriarch of monasticism. He was always animated by a glowing love of God, and tender-hearted he was. He has great love for the sinners, but he wanted them to come टू द राईट पाथ. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तो पापाचा द्वेष करतो, पापी लोकांचा द्वेष करत नाही.
त्याचप्रमाणे ऑगस्टीन हा पाप्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी धडपडला. He was one of the greatest thinker of the day. Great theologians and great philosophers. He has written some books. His Confession, the world's most noted autobiography, and also City of God. हे पुस्तक सुद्धा noted by all theologians. He died at the age of 76. And since 8th century, he is been honored by the church. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण दाखला ऐकला 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारिका. त्याचं जीवन सुरुवातीला त्या 5 मूर्ख कुमारिकासारखं होतं. त्याच्या जीवनामध्ये तेल नव्हतं म्हणजे कृपा नव्हती, परंतु त्याच्यामध्ये बदल झाला आणि ज्याप्रमाणे ज्या 5 शहाण्या कुमारिका होता त्याने तेलही घेतलं होतं आणि त्याबरोबर त्याने तेलाचं भांडेही घेतलेलं होतं. आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये जणू काय देवाने तेल आणलं. सुरुवातीची 33 वर्ष त्याने वाईट गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये त्याने आनंद मानला. परंतु त्याची आई मोनिका ती आपल्या मुलासाठी आणि पतीसाठी अविरत प्रार्थना करत होती आणि म्हणून देवाने तिची प्रार्थना ऐकली. माझ्या प्रिय बंधू भगिनो, आईवडिलांनी आपल्या मुलांना जन्म दिला ह्या जगामध्ये, परंतु त्यांचा दुसरा जन्म होण्यासाठी, स्वर्गामध्ये जाण्यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांना चांगलं उदाहरण दिलं पाहिजे. ते चुकले असताना त्यांना प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे आणि देवाधर्माच्या गोष्टी सांगून, संतांच्या गोष्टी सांगून त्यांना खऱ्या चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. आज संत ऑगस्टीनचा स्मृतिदिन साजरा करत असताना ही जबाबदारी सर्वांची आहे. मी स्वर्गात जाणार, परंतु माझ्याबरोबर मी इतरांनाही स्वर्गात घेऊन जाणार आणि त्यासाठी डोळ्यात तेल घालून मी जपून राहिलं पाहिजे. जे जे वाईट आहे, जे जे पापाचं आहे आणि देवापासून आपणाला दूर नेतं, अशा गोष्टीपासून आपण दूर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे सापाला पाहिल्यानंतर आपण पळतो किंवा आग पेटली असेल तिथून आपण दूर जातो, त्याचप्रमाणे पापापासून दूर राहण्यासाठी आणि कृपेच्या उजेड्यात राहण्यासाठी, शेवटपर्यंत टिकण्यासाठी आपणाला संत ऑगस्टीनद्वारे आणि त्याची आई मोनिका ह्याच्याद्वारे प्रेरणा मिळावी म्हणून आजच्या ह्या मिसामध्ये आपण प्रार्थना करू. आमेन. अर्पण गीत. हे प्रभु दान स्वीकारून घे. प्रभु दान स्वीकारून
मी पामर प्रभू पावन होण्या अर्पित रे. हे प्रभू दान स्वीकारून घे. हे प्रभू दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे. बंधू भगिनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या त्याच्या ख्रिस्त पवित्र सेवेचे कल्याण ख्रिस्त होवो. सेवेचे कल्याण. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही आमच्या तारणाची स्मृती आज साजरी करीत आहोत. या पवित्र प्रसंगी या दिव्य संस्काराला आम्हामधील ऐक्याचे व प्रेम बंधनाचे चिन्ह बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त हे आहे. पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. संत ऑगस्टिनच्या स्मरणार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होऊन दंग जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभु नामे तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल गती पुन्हा येईला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आज आपले फादर जॉन डिसिल्वा ह्यांचा 75वा वाढदिवस साजरा करीत असताना त्यांचे मृत आईवडील, भाऊ आणि वहिनी तसेच त्यांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्ती ह्यांचे आणि त्यांचे जे मित्रपरिवार आहेत, तसेच त्यांच्याबरोबर जे धर्मगुरू झाले आणि ते मरण पावले आहेत, अशा सर्वांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत अगस्टिन यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठव. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेली आमच्या बापा प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा असो. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान.
आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 155. जीवन भाकरवी स्वर्गीय भाकरवी, जीवन भाकरवी स्वर्गीय भाकरवी. जो भुकेला दारी, जो भुकेला दारी येई, मी तयाला अन्न देई. मी तयाला अन्न देई. जीवन भाकरवी स्वर्गीय भाकरवी, जीवन भाकरवी स्वर्गीय भाकरवी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्ताच्या भोजनात सहभागी झाल्यामुळे आम्हाला पवित्र बनव. आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीरामुळे आम्हाला ख्रिस्तमय बनव. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या प्रेमाने शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपल्याला परमेश्वराने चांगला पाऊस द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ए स्वर्गीय पित्या,
तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. एशिया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्रसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फळद्रूप, नदी जळपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये माते, आम्हासाठी विनंती कर. आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. कारण आज आपले फादर जॉन डिसिल्वा आपल्या वयाची 75वी जयंती साजरी करीत आहेत. फादर जॉन डिसिल्वा आपल्या धर्मप्रांतातील 11 जे धर्मगुरू 75 पूर्ण केलेले आहेत, त्यांच्याबरोबर 12वे धर्मगुरू ज्याने वयाची 75 वर्ष पूर्ण केलेले आहेत. हे 12 धर्मगुरू जणू काही आपल्या धर्मप्रांताचे 12 अपॉसल्स आहेत. दे आर द 12 पिलर्स ऑफ आवर डायसिस. आपल्या धर्मप्रांताची ही खरी संपत्ती आहे आणि म्हणून त्याबद्दल प्रथम देवाचे आभार मानूया. फादर जॉनी डिसिल्वा हे आपल्या नंदाखाल धर्मग्रामामध्ये दुसऱ्यांदा आले. 41 वर्षानंतर ते परत येताना त्याच आनंदाने, उत्साहाने आणि जोमाने ते आपल्याबरोबर कार्य करीत आहेत आणि म्हणून फादर जॉनी डिसिल्वा आम्ही आपले मनपूर्वक आभार मानित आहोत. फादर जॉनी डिसिल्वा यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही पैलू आपल्यासमोर ठेवताना मला खूप आनंद होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नंदाखाल धर्मक्रमासाठी अगदी जवळचे असलेले फादर स्वर्गवासी फादर बर्नार्ड भंडारी ह्यांनी फादर जॉनी डिसिल्वा ह्यांना सेमिनरीमध्ये प्रवेश दिला. ते त्यांचे जणू काही वोकेशन प्रमोटर आहेत आणि म्हणून फादर बर्नार्ड भंडारी यांचे काही गुण आपल्याला फादर जॉनी डिसिल्वा यांच्यामध्ये देखील दिसत आहेत. साधं राहणी, उच्च विचारसरणी आणि विशेष म्हणजे प्रार्थनेचं सामर्थ्य. फादर जॉनी याने आज प्रवचनामध्ये सांगितलं की संत अगस्टिनच्या परिवर्तनामध्ये संत मोनिकाच्या प्रार्थनेचं आणि अश्रूंचं फार मोलाचं स्थान आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की फादर जॉनी यांच्या जीवनामध्ये देखील प्रार्थनेला तितकंच महत्त्व आहे आणि ते सतत प्रार्थनेला, पवित्र शास्त्र वाचनाला आणि संतांच्या चरित्र वाचनाला महत्त्व देतात आणि म्हणून ही गोष्ट आपल्या सर्वांना त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. फादर जॉनी डिसिल्वा यांचं दुसरं गुण जो आम्हाला भावतो आणि तो म्हणजे फादर जॉनी डिसिल्वा हे तसे खूप हुशार व्यक्ती आहेत. शाळेमध्ये ते सतत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर येत असत. अभ्यासू वृत्तीचे आणि मन लावून श्रम घेणारे. मात्र हे सर्व असताना कोणत्याही प्रकारची महत्त्वाकांक्षा ते अंगी बाळगत नाही. परमेश्वराची योजना समजावून घेऊन त्याप्रमाणे जे काही आपल्या वाटेला आलेलं आहे त्यामध्ये संतुष्ट राहण्याचं सुंदर गुण फादर जॉनी यांच्याकडे आहे.
आणि म्हणून आपण त्यांचा गौरव करूया, त्यांचे अभिनंदन करूया. तिसरी गोष्ट फादर जॉनी यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे आणि ते म्हणजे त्यांचं निसर्गावरील प्रेम. ही इज द फ्रेंड ऑफ द नेचर. आणि म्हणून निसर्गाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आज देखील तितकीच तळमळ आहे, ज्याविषयी आम्हा सर्व धर्मगुरूंना माहीत आहे की त्यांनी उत्तम चौकचं कसं नंदनवन केलं, तसंच आजही त्यांना वाटतं की सर्वत्र परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे त्याचं नंदनवन करावं. आणि म्हणून या इको फ्रेंडली क्वालिटीबद्दल फादर जॉनी आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. प्रिय बंधू भगिनींनो, फादर जॉनी यांनी वसईतल्या आणि उत्तन धारावी येथील अनेक पॅरिशमध्ये काम केलेलं आहे. जर आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की दक्षिण वसईमध्ये रमेदी, पापडी, चुळणा, उत्तर वसईमध्ये निर्मळ आणि नंदाखाल, त्याचप्रमाणे रेल्वे लाईन पॅरिशेसमध्ये डहाणू, मान, बोईसर, पालघर आणि नालासोपारा वेस्ट, आणि कोळी समाजामध्ये वसई, कोळीवडा, उत्तनपाली, गोराय आणि चौक, तसंच मुळगाव येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून त्याने कार्य केले आहे. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या स्तरावर कार्य करून आज ते एक समाधानी, आनंदी आणि देवभिरू धर्मगुरू आहेत. आणि म्हणून आज आपण त्यांचे आभार मानूया. परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर असावा. त्यांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना परमेश्वराने पूर्ण कराव्यात. तसेच आजपर्यंत जसं निरोगी आरोग्य त्यांना लाभलेलं आहे, तशाच प्रकारचं निरोगी आरोग्य ह्यापुढेही त्यांना लाभत राहावं आणि त्यांनी अशाच प्रकारे लोकांची जडणघडण करावी म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही धर्मगुरू फादर जॉनी यांना वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एका पुष्पगुच्छाद्वारे देत आहोत. आपण जिथे कुठे असाल तिथे जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराचा गौरव करूया. आपल्या फादरांबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. मी फादर जॉनी यांना विनंती करतो की त्याने पुढे यावे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण फादर जॉनी यांना 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. या शुभेच्छाबरोबर फादर क्रिस्टोफर वाज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या IT टीमने मेहनत घेऊन फादर जॉनी यांच्या जीवनावर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे आणि म्हणून ही डॉक्युमेंटरी देखील आपण पाहावी. ही डॉक्युमेंटरी आज सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या लिंकवर उपलब्ध असेल. दिस विल बी अ ब्युटिफुल ट्रिब्यूट टू फादर जॉनी ऑन हिज 75th birthday. So once again, congratulations Father Johnny, and wish you a happy, pleasant and satisfied life ahead. अंतिम गीत.
हिल मिल कर हम गाएंगे आज प्रभु के गाने, प्रेम भरे तराने। हिल मिल कर हम गाएंगे आज प्रभु के गाने, प्रेम भरे तराने। पावन सरगम गाएंगे, गीत गुन गुन सुनाएंगे, जन जन गाएंगे, खुशियाँ मनाएंगे, जन जन गाएंगे, खुशियाँ मनाएंगे, गीत प्रभु को चढ़ाए। गाए मन भाए, गाए मन भाए, आज प्रभु के गाने, प्रेम भरे तराने। हिल मिल कर हम गाएंगे आज प्रभु के गाने, प्रेम भरे तराने, प्रेम भरे तराने, प्रेम भरे तराने।